काय सांगाल, नगरपालिकेने तर आपल्याला पलीकडच्या साईडला जागा दिली आहे, परंतु आपण बघताय की अगदी तुम्ही दुकान रस्त्यावरती जवळपास 5 ते 6 फूट आतमध्ये टाकलंय. आता या ताई पण आल्या, त्यांना गाडी कुठे उभी करावी हा मोठा प्रश्न आहे. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना गाड्या इथनं जात नाहीयेत. काय नक्की तुमच्या अडचणी काय आहेत की तुम्ही अगदी रस्त्यावरती आलात, काय सांगाल? बोलायला तयार नाहीयेत, कारण बोलायचं नाहीये, परंतु आपण जेवढी काही इथं माहिती घेतोय, इथला कुठलाही व्यापारी हे बोलणार नाही त्या, परंतु आणि येणारा नागरिकही बोलणार नाही की तुम्ही रस्त्यावरती का आलात. इथे बसणारे सर्व व्यापारी अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत आपण पाहू शकताय. हा जवळपास 40 ते 60 फुटाचा रस्ता आहे, परंतु या रस्त्यावरून चालायला जागा नाहीये, वाहनांना जायला जागा नाहीये. पण बोलणार कोण आणि कुणाला बोलणार हा महत्वाचा प्रश्न आहे. बोलणारा येथे वाईट होतो. ना नगरसेवक याकडे लक्ष देत, ना प्रशासन लक्ष देत. खोपोली शहरातील मुख्य रस्त्यांवरील रहदारीचा प्रश्न सध्या जटिल बनत चाललाय. त्याकडे नगर परिषद आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष का करते? अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी नवराष्ट्रकडे आल्यानंतर नवराष्ट्रने रियालिटी चेक केलाय. खोपोली शहरातून भाजी मार्केटला लागून जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर वाहतुकीची काय आणि का अशा समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याचा संपूर्ण रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी. खोपोली शहरामध्ये जो काही वाहतुकीचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाबाबत आपण एक रियालिटी स्टोरी करणार आहोत आणि त्यासाठी रियालिटी चेक करणार आहोत की का हा रहदारीचा प्रश्न शहरातील 2 मुख्य रस्त्यांवरती आला. एक बाजारपेठेचा रस्ता आणि आता आपण जिथं उभे आहोत तो भाजी मार्केटचा रस्ता. खरं तर भाजी मार्केटचा रस्ता हे नाव पडलंय, पण शहराला संलग्न असणारा हा रस्ता आहे ज्याच्यावरती प्रचंड अशी वर्दळ आहे. आपण दुपारी असल्यामुळे थोडी वर्दळ आपल्याला कमी दिसते. उजव्या साईडला माझ्या भाजी मार्केट आहे आणि ते अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत फ्रुट्सवाले, हारवाले, फुलंवाले, कांदे बटाटेवाले, भाजीवाले हे सगळे या रस्त्यावरती बसलेत. हा जो काही प्रश्न आहे याच्यातून नागरिकांना खूप त्रास होतो. इथे पार्किंगची कुठली सुविधा नसल्यामुळे इथे गाडी लावून जर का आतमध्ये खरेदीला गेलं तर पोलिसांची टोईंग व्हॅन येते, त्यांची गाडी उचलून नेते, 200-300 रुपयाचा फाईन भरायला लागतो. ही जी काही समस्या आहे ही खरं तर प्रशासनाच्या मुख्य, ज्याला समजलं जातं तो प्रशासनाचा मुख्य अधिकारी म्हणजे या खोपोली नगरीचा मुख्याधिकारी जे आता डॉक्टर पंकज पाटील आहेत, त्या पंकज पाटील यांचा मुख्याधिकारींचा बंगला देखील या रस्त्यावरती आहे. मी आपल्याला दाखवतो की या बाजूला हा जो गेट दिसतोय आपणास, हा जो गेट दिसतोय हा गेट मुख्याधिकाऱ्यांचा बंगला आहे. आतमध्ये मुख्याधिकारींचा बंगला आणि या बंगल्यालाच लागून हा जो काही रस्ता आपल्याला दिसतोय, हा रस्ता जो आहे भाजी मार्केट कडून जाणारा, हा समोरचाच त्यांचा रस्ता आहे जो की हायवेला मिळतो. त्याच्यावरती तुम्हाला पार्किंग दिसते आणि ही पूर्णपणे भाजी मार्केट. हे जर बघितलं आपण चित्र तर खरं तर येथे कारवाई नव्हे तर सुसूत्रता ही मुख्याधिकाऱ्यांनी आणायला पाहिजे होती, परंतु कुठल्याही प्रकारे येथे मुख्याधिकारी कडून कुठल्याही प्रकारची कुणावरही कारवाई किंवा सुसूत्रता ही आणली जात नाही. हे आतापर्यंतचं चित्र आहे. नवराष्ट्राच्या माध्यमातून हे जी काही नागरिकांची मागणी आपल्याकडे होती ती आपण दाखवण्याचा प्रयत्न आज येथे करणार आहोत आणि याच्यातून नव्यानेच निवडून आलेले नगराध्यक्ष आणि जे काही आरोग्य सभापती असतील किंवा नगरसेवक असतील, या प्रभागाचे नगरसेवक असतील, यांनी तरी आता हा प्रश्न घेऊन भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. हाच एकमेव उद्देश ही रियालिटी चेक करण्याचा होता आणि तो आपण आता करणार आहोत. खोपोली शहरामध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांपैकी सर्वांना अगदी भेडसावणारी समस्या म्हणजे या रस्त्यावरती असणारी रहदारी. शहरामधून 2 मुख्य रस्ते गेलेत, एक बाजारपेठेमधून गेलाय आणि दुसरा गेलाय तो भाजी मार्केट येथून. आपण आता भाजी मार्केटच्या रस्त्यावरती आहोत. आपण पाहू शकता इथे की हा जो समोरून येणारा रस्ता आहे हा मुख्य बाजारपेठेतून येतो जो की हायवेला मिळतो आणि त्यानंतर हा रस्ता जो आहे, हा समोरून जो रस्ता दिसतोय आपल्याला, हा भाजी मार्केट कडून खालच्या खोपोलीकडे जाणारा रस्ता आहे. सध्या परिस्थिती या रस्त्यावरची अशी आहे
की नगर परिषदेने पूर्वी, आता आपल्याला पूर्वी काय झालं या गोष्टींमध्ये जायचं नाही, परंतु जो काही नागरिकांना या रस्त्यांवरती असणाऱ्या विक्रेत्यांकडून जो त्रास होतोय तो आपण इथे अधोरेखित करणार आहोत. एकंदरीत बघितलं तर हे समोर दिसतंय हे फ्रूट मार्केट आहे, जे की पूर्वीपासून नगरपालिकेने इथं बसवलंय. आणि जर तुम्ही बघाल तर फ्रूट मार्केट हे प्रत्येकाचा गाळा जर बघाल तर आतल्या बाजूला जवळपास 20-20 फूट आतमध्ये आहे. त्यांना व्यवस्थित नगरपालिकेने कॉन्क्रिटीकरण वगैरे करून वरती पत्रे टाकून वगैरे सर्व दिले होते, परंतु हेच फ्रूट ची दुकानं जी आहेत ती आपल्याला दिसत आहेत की आता ही संपूर्ण दुकानं जी आहेत ही रस्त्यावरती लावली गेलेली आहेत बघा. त्यामुळे येणारा जो कस्टमर आहे तो यांच्याच दुकानासमोर गाडी थांबवतो आणि त्यानंतर येथून खरेदी करतो. होतं असं की ज्या वेळेला संध्याकाळ असते, संध्याकाळच्या वेळेस प्रचंड प्रमाणामध्ये नागरिक येथे भाजी आणि फळं ही घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेस त्यांनी आणलेली जी काही दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल ही लावायची कुठं हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर येतो. जवळपास 40 फूट लांब असलेला हा रस्ता, ह्या रस्त्यावरती असणारे जे विक्रेते आहेत, जे फळ विक्रेते आहेत आणि इतर भाज्या घेऊन बसलेले विक्रेते आहेत, फूल विक्रेते आहेत, यांनी हा पूर्णपणे रस्ता काबीज केलेला आहे. त्यांना दिलेल्या जागेमध्ये ते बसत नाहीयेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या काही अडचणी आहेत का. मावशी, काय सांगाल, नगरपालिकेने तर आपल्याला पलीकडच्या साईडला जागा दिली, परंतु आपण बघताय की अगदी तुम्ही दुकान रस्त्यावरती जवळपास 5 ते 6 फूट आतमध्ये टाकलंय. आता या ताई पण आल्या, त्यांना गाडी कुठे उभी करावी हा मोठा प्रश्न आहे. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना गाड्या इथनं जात नाहीयेत. काय नक्की तुमच्या अडचणी काय आहेत की तुम्ही अगदी रस्त्यावरती आलात, काय सांगाल? बोलायला तयार नाहीयेत, कारण बोलायचं नाहीये, परंतु आपण जेवढी काही इथं माहिती घेतोय इथला कुठलाही व्यापारी हे बोलणार नाही त्या, परंतु आणि येणारा नागरिकही बोलणार नाही की तुम्ही रस्त्यावरती का आलात. कारण त्याचं असं आहे की खरं तर ही इथे बसणारे सर्व व्यापारी अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत याचा देखील हा देखील संशोधनाचा इथला विषय आहे. या रस्त्यावरचा प्रॉब्लेम हाच आहे की रहदारीसाठी चालण्यासाठी आणि वाहनांना जाण्यासाठी खरं तर हा रस्ता ठेवला पाहिजे, परंतु नगरपालिकेने पूर्वी ज्या वेळेला इथे मार्केट होतं, मार्केटमधून ज्या वेळेला फ्रूट विक्रेते बाहेर आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी हे डाव्या बाजूला जागा दिली, परंतु त्यांना दिलेल्या जागेवरती ते न बसता ते सगळे रस्त्यावरती बसलेले आपल्याला दिसत आहेत. आपण इथं पाहू शकताय बघा, आता हे देखील खरेदी करायला आलेत, फ्रूट खरेदी करायला आलेत, परंतु त्यांना त्यांची गाडी ही रस्त्यावरतीच उभी करून त्यांना इथे फ्रूट घ्यावा लागतो, कारण नगर परिषदेने कुठल्याही प्रकारे इथे येणाऱ्या गिरायकासाठी नागरिकासाठी कुठेही पार्किंगची जागा ठेवलेली नसल्याने नागरिकांचा यात कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. तर हा जो काही दोष असेल हा प्रशासनाचा देखील आहे तेवढाच, आणि हा दोष हा या विक्रेत्यांचा देखील आहे. पण बोलणार कोण आणि कुणाला बोलणार हा महत्वाचा प्रश्न आहे. बोलणारा येथे वाईट होतो, ना नगरसेवक याकडे लक्ष देत ना प्रशासन लक्ष देत. गेली 4 वर्ष प्रशासनाचं राज्य खोपलीवरती होतं, त्यावेळेस तरी नगरसेवक आडवे येतात म्हणून हे जर राहिलं असतं तर प्रशासनाने त्याच 3-4 वर्षामध्ये हा रस्ता पूर्णपणे खुल्ला केला असता आणि एक रहदारीचा जो काही खूप मोठा विषय जो आहे तो कुठेतरी मार्गी लागला असता, परंतु ते तसंच चाललंय. आता तर 2 महिने झाले नवीन नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेत, त्यांच्याकडनं लोकांची अपेक्षा होती आणि नगराध्यक्षांनी तर स्वतः सांगितलेलं आहे की मी खोपोलीला सुंदर बनवणार आणि इथले जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार. रहदारीच्या प्रॉब्लेमवरतीही त्यांनी ते सांगितलं की खोपोलीचा वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो देखील आम्ही पूर्णपणे इथे करू. आपण पाहू शकताय हा जवळपास 40 ते 60 फुटाचा रस्ता आहे, परंतु या रस्त्यावरून चालायला जागा नाहीये, वाहनांना जायला जागा नाहीये. खोपोली गावामध्ये म्हणजे जो रस्ता जातो बाजारपेठेतून त्याची पण तीच परिस्थिती असल्याने या 2 रस्त्यावरती मुख्य रहदारी असताना देखील वाहन चालक हे गाड्या चालवणार कुठून हा प्रश्न इथं उपस्थित होतो. खरं तर या दोन्ही गोष्टींकडे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने बघितलं पाहिजे, पण पोलीस प्रशासन जे आहे ते फक्त टोईंग व्हॅन या लोकांच्या इथं गाड्या लागलेल्या आहेत. बिचारा एखादा गिराईक येतो, नागरिक येतो, तो भाजी घेण्यासाठी मार्केटच्या आतमध्ये जातो आणि आपली गाडी अशीच कुठेतरी लावतो आणि जातो, त्यावेळेला पोलीस स्टेशनची टोईंग व्हॅन येते आणि त्याची गाडी उचलून नेते, त्याला 300 रुपये दंड भरायला लागतो.
आता एक सामान्य नागरिक इथे 300 रुपये दंड भरतो, परंतु ही जी जागा आहे, सार्वजनिक जागा आहे, सार्वजनिक रस्ता आहे, हा रस्ता जो काही भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांनी काबीज केलेला आहे, या त्यांना मात्र कुठलंही शासन, नगर परिषदेच्या वतीने किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जात नाहीये. नाममात्र 30 रुपये आणि हातगाडीला 25 रुपये असं नाममात्र भाडं हे नगरपालिकेचे कर्मचारी इथून वसूल करतात या सर्व विक्रेत्यांकडनं, आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन देत नाही. आपण पूर्णपणे या रस्त्यावरून फिरतोय, आपल्याला दिसून येईल की लोकांना चालायला जागा राहत नाहीये. आज होळीचा दिवस आहे. खरं तर आता आपण दुपारी हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं आहे की संध्याकाळी कुठल्याही प्रकारे या रस्त्यावरून चालताही येणार नाही, अशी परिस्थिती या रस्त्यावरची दररोज असते. आतमध्ये, या मार्केटच्या आतमध्ये असणारे जे भाजीवाले आहेत, हे देखील येऊन बाहेर गाड्या लावतात आणि आपली भाजी विकतात. त्यामुळं बाहेर असणारे देखील भाजीवाले जे आहेत त्यांचा धंदा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येक जण माझा माल विकला गेला पाहिजे यासाठी स्वतःला दिलेली जागा सोडून तो रस्त्यावरती येऊन बसतो आणि या रस्त्याची अक्षरशः भाजी मंडई बनवली आहे. खोपोलीमध्ये जो काही ट्रॅफिकचा प्रश्न आहे, रहदारीचा प्रश्न आहे, दोनच रस्ते या शहरामधून जातात आणि त्यातील दोन्ही रस्ते हे अशा प्रकारे जे काही व्यापाऱ्यांनी वेढलेले आहेत त्याच्यातून नाहक त्रास हा फक्त नागरिकांना होतोय. त्या नागरिकांच्या त्रासांकडे मात्र कोणीही बघत नाही. गाळे बनवून दिले जातात. नगरपालिकेने मार्केट बनवणार म्हणून गेले 15 ते 20 वर्षापासूनचा हा प्रश्न असाच प्रलंबित ठेवलेला आहे आणि फक्त मजा बघण्याचं काम हे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे दोघंही बघतायत. आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं आता की नागरिकांना किती कसरत करावी लागते या रस्त्यावरून यायला जायला. आता इथं तुम्ही समोर बघू शकताय की यांच्या मागच्या साईडला त्यांना जागा दिलेली असताना देखील आज त्या हातगाडी घेऊन समोर इथे कांदा बटाट्याचा व्यापार करतायत. बरं, गाडी कुठे लावायला नाही, त्यामुळं जो काही गिरायक आहे तो त्यांच्या समोरच गाडी उभी करतो आणि तिथूनच तो खरेदी करतो आणि निघून जातो. आपण नागरिकांकडनंही जाणून घेऊया की नक्की त्यांना यावेळेला काय त्रास होतो. भाऊ, तुम्ही गाडी घेऊन आलात आणि इथेच समोरच घेताय आणि जाताय, तुम्हाला वाटत नाही का की याच्यामुळे इथं ट्रॅफिकचा त्रास होतोय वगैरे? काय योग्य आहे. कारण तू माहिती आहे का, रस्त्यावरती जे काय गाड्या लागलेल्या आहेत, हातगाड्या लागलेल्या आहेत, लाकडं ठेवलेली आहेत, रिक्षा लागतायत, त्यांना त्यांना लोकांना त्रास होतो, हे आम्ही मान्य करतो. परंतु नगरपालिका शासनाने हे काहीतरी काम योग्य ते पद्धतीने करायला पाहिजे. कुठल्या गोष्टीत त्रास होता कामा नये. तर तुम्ही सुविधा जर उपलब्ध आमच्यासाठी करून दिली तर आम्ही गाडी पार्किंगला लावू शकतो. आम्ही रस्त्यावर गाडी थांबू शकत नाहीये. ही शासन त्यामध्ये काही दखल घेतच नाहीये. शेवटी व्यापारी जे पण असे त्यांनाही धंदा करण्याचे, गोरगरीब पोट भरतायत, त्यांना न विलाजाने ते काम करणे. त्यामुळे आम्ही पण रस्त्यावर पार्किंग वाले येतात, गाडी उचलून घेऊन जातात, पण त्यांना 200 रुपये पावती फाडा, ते आम्ही कुठून फाडणार गरीब, सांगा बघू. हे पण त्यांनी काम शासनाने करायला पाहिजे ना. एकंदरीत ही एक प्राथमिक प्रतिक्रिया एकाच नागरिकाची असली तरी ही अगदी जटिल हा प्रश्न आहे की गाडी जर कुठे लावली तर पोलिसांची टोईंग व्हॅन येते आणि गाडी घेऊन जाते, आणि गाडी घेऊन गेल्यानंतर त्याला 200 ते 300 रुपये हा फाईन भरावा लागतो. म्हणजे खरेदी करायला यायचं 50 रुपयाची भाजी, पण त्यासाठी 200 रुपये हे पोलीस प्रशासनाला भरायला लागतात. खरं तर रस्ता क्लिअर करणं हे दोन्ही प्रशासनाचं काम आहे, मग ती नगर परिषद असो किंवा पोलीस प्रशासन असो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच प्रशासनाला विनंती करतोय की हा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा आपण आपल्या पटलावरती घ्यावा. नवीन बॉडी आलेली आहे, नगराध्यक्षांचं स्वप्न आहे स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोली. तर काहीतरी निर्णय घेऊन या रस्त्याला क्लिअर करावा, अशी येथील या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची जी मागणी होती ती नवराष्ट्राकडे होती, आणि हा प्रश्न नवराष्ट्राने लावून धरला आणि हे संपूर्ण जनतेसमोर आणलंय. आता पाहूया की यानंतर तरी प्रशासनाला जाग येते का आणि काय कुठल्या प्रकारे कारवाई होते का, कुठल्या गरीबावरती कारवाई व्हावी हा उद्देश अजिबात नवराष्ट्राचा नाहीये. तर शहरामध्ये कायद्याने रस्ता सुस्थितीत यावा, त्यावरती चालणं आणि गाडी चालवणं ही जी काही गोष्ट आहे ही व्हावी, यासाठीच हा नवराष्ट्राचा प्रश्न होता. एकंदरीत आता बघूया प्रशासनाकडनं काय केलं जात आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खोपोली, रायगड.